तर सकाळची छान अशी सुरुवात ही पावसाने झालेली आहे, कारण रात्रीपासून ते सकाळपर्यंत पाऊस पडतो आहे आणि अजूनही तो थोडासा देखील थांबलेला नाही आहे. तर आमच्या मावळात खूप पाऊस आहे. तर तुमच्याकडे पाऊस आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथे मस्तपैकी मी चहा ठेवलेला, आधी भांडे वगैरे वॉश केले, फ्रेश झाले आणि मग चहा ठेवला. तर खूप म्हणजे खूप पाऊस आहे. पावसामुळे ना खूप थंड वातावरण झालेलं आहे, त्यामुळे म्हणलं आधी चहा ठेवावा, मस्तपैकी चहा आणि बिस्किट खावं. त्यानंतर मग इथे ना तर त्या चिमणीने ना मस्तपैकी असं घरटं बनवलेलं आहे, म्हणजे तिला राहण्यासाठी छोटं मातीचं ते भिंत आहे, त्या भिंतीमध्ये तिने घरटं बनवलेलं आहे मस्तपैकी. मग इथे चहा बिस्किट वगैरे खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने परत मग उपमा बनवला, इथे रव्याचा उपमा. मस्त असं आहे ना, पोटभरीचा आहे ना नाश्ता करून घेतला इथे, रवा उपमा. आणि त्यानंतर थोडासा चहा देखील घेतलेला, कारण खूप थंडी आहे इकडे आमच्याकडे. त्यानंतर मग दुपारी जेवणाला मस्तपैकी इथे कोथिंबीर देखील निवडायची होती मला, तीसुद्धा निवडून ठेवली मी. आणि त्यानंतर मग कुकरच्या शिट्ट्या वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर मग तिखट डाळ बनवायची होती ना, तिखट डाळीला आहे ना फोडणी देखील करून घेतली मी. आणि मस्तपैकी इथे ना भातसुद्धा झालेला होता आणि मला बनवायची होती आज दालबट्टी. तर मी पहिल्यांदा हा पदार्थ खाल्लेला आहे, म्हणजे खूप जणांकडं पाहिलेला देखील आहे, पण खाल्ला नव्हता मी कधीच. म्हटलं आज आपण ट्राय करावं, आपल्याला जमतंय की नाही. बघा दुपारी आता 1 ते 1:30 वेळ झालेली आहे, तरीसुद्धा बाहेर पाऊस पडते. मग मस्तपैकी ते बट्टीचे असे आणि मस्तपैकी तळून घेतले, कुरकुरीत झालेले असे. त्यानंतर माझं एक इथे पार्सल येणार होतं, त्यामुळे मग ते देखील रिसीव केलं मी. तर बेबीसाठी मी मागवलेलं आहे ते पार्सल, दाखवेल मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. त्यानंतर मग इथे संध्याकाळी डायरेक्ट 7 वाजले होते. त्यानंतर मग इथे चहा बिस्किट वगैरे खाल्लं आम्ही दोघींनी. आणि बघा बाहेर किती म्हणजे अंधार देखील, खूप म्हणजे खूप पाऊस अजून देखील चालू आहे, थांबलेलाच नाही. त्यानंतर मग इथे डबे वॉश केले होते, पण त्यातमध्ये ते सामान भरायचं राहिलं होतं, मग ते देखील भरून घेतलं मी आत. आणि त्यानंतर साखर वगैरे भरून घेतली आणि डबे मस्तपैकी व्यवस्थित सेट करून ठेवले. तर आजचा व्लॉग इथपर्यंतच. माझे व्लॉग तुम्हाला आवडत असतील ना, तर नक्की लाईक सबस्क्राईब करा.